श्री नवनाथ उपासना अध्याय 28. या अध्यायाच्या श्रवण पठनाने मुलामुलींचे लग्न जमेल, मुलाला गुणवान सौंदर्यवान पत्नी लाभेल, ती त्याच्या सेवेशी सदैव तत्पर राहील, संतती संपत्ती संबंधी मनोकामना पूर्ण होतील. मुलीला कुळवान सुविद्य ऐश्वर्यवान रूपवान पती मिळेल, तिला अखंड सौभाग्य लाभेल, संसार सुखाचा होईल, संतती संबंधी तिचे मनोरथ पूर्ण होतील. चला तर मग सुरू करूया. अध्याय 28. भर्तरीनाथाची कथा. कौलिक ऋषींनी सूर्यतेज पडलेले आपले भिक्षापात्र मंदारतळाच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेवले. पुढे कलियुग सुरू झाले. 3103 वर्ष लोटल्यानंतर भृमीनारायणाने त्या पात्रात संचार केला. तो गर्भ वाढत जाऊन 9 महिने पूर्ण भरताच त्या पात्रात मूल जन्मले. त्याच संधीस तिथे एक हरिणी प्रसूत झाली. तिला 2 बाळे झाली. ती मागे वळून पाहू लागली असता तिला 3 बाळे दिसली. ती 3ही बाळे आपलीच असल्याचे तिला वाटले. ती त्या 3ही बाळांना हुंगू लागली, चाटू लागली. दोन्ही हरणे प्यावयास लागली. त्या बालकास कसे प्यायचे ते कळत नव्हते, परंतु हरिणीने प्रयुक्तीने स्तनपान करवून त्या मुलाला वाढविले. ते बालक रांगू लागले. ती 3ही बाळे एके ठिकाणी ठेवून हरिणी चरावयास जात असे. 5 वर्ष लोटली. तो मुलगा झाडपाला खाई. निरंतर तो आईसोबत राही. एके दिवशी ती 3ही बाळे व हरिणी चरत चरत मार्गावर आली. त्या वाटेने जयसिंग व त्याची पत्नी रेणुका जात असता ते तेजस्वी बालक त्यांच्या दृष्टीस पडले. त्या मुलास आईबापाने अरण्यात सोडून दिले असावे असे त्यांना वाटले. जयसिंग व रेणुका यांना पाहून ती हरिणी पळून जाऊ लागली. तिच्या मागून तो मुलगा सुद्धा धावू लागला. जयसिंगाने त्याला जाऊन धरले. त्या मुलाने रडून हंबरून आकांत केला. त्या हरिणीस त्या मुलाकडे येण्यास भीती वाटू लागली. ती तेथूनच हंबरडा फोडी. मुला, तू रडून असा आकांत करू नकोस. तुझे आईबाप कुठे आहेत मला सांग, मी तुला त्यांच्या स्वाधीन करतो. तो मुलगा म्या करून रडत होता. त्यांनी त्या मुलाला आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय केला. जयसिंगाने त्याला खांद्यावर घेतले. मुलगा ओरडून हरिणीस हाका मारित होता. तरीही हरिणी त्याच्या पाठीमागून येत होती, ओरडत होती. ती त्यांच्या मागून लांबपर्यंत गेली. हिचे पाडस रानात चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे जयसिंग व रेणुकाला वाटले. भीतीस्तव ती पुढे गेली नाही. जयसिंग व रेणुका तो मुलगा घेऊन चालू लागली. हरिणी खूप दुःखी झाली. नंतर काही दिवसांनी त्या मुलाला सर्व कळू लागले. त्या हरिणीचाही त्याला हळूहळू विसर पडत चालला. पुढे जयसिंग व रेणुका त्या मुलाला घेऊन काशीस गेली. तेथे जयसिंग त्या मुलाला घेऊन विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेला असता लिंगातून ध्वनी निघाला, यावे भर्तरी, तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालात हे फार चांगले झाले. हे शब्द ऐकून जयसिंगास अत्यंत आनंद झाला. त्याने ही गोष्ट रेणुकेस सांगितले. तेव्हापासून त्याला ती दोघं भर्तरी असे म्हणू लागली.
त्यांना मूलबाळ नव्हते. भर्तरीवर त्यांची अत्यंत प्रीती जडली. एकदा भर्तरी खेळत असता ठेच लागून पडला, बेशुद्ध झाला. त्याच्याबरोबरची मुलं घाबरून पळून गेली. सूर्याने ते पाहिले. त्याने भागीरथीच्या तीरावर येऊन त्या मुलाला हृदयाशी धरले. भागीरथीचे उदक पाजून सावध केले. सूर्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व भर्तरीस रेणुकेकडे आणले. रेणुकेने ब्राह्मणाला आसनावर बसविले. नमस्कार करून विचारले, महाराज, कोण आपण? मी या मुलाचा पिता आहे. सूर्यदेव म्हणता तो मीच. हरिणीने याचे संगोपन केले आहे. मी तुला अर्पण केले. निर्धास्तपणे तू याचे संरक्षण कर. हा लौकिकास चढेल. तुझे भाग्य उदयास आले म्हणून तुला हा प्राप्त झाला. असे सांगून सूर्य निघून गेला. त्यावेळी जयसिंग घरी नव्हता. रेणुकेने तो येताच त्याला हे वर्तमान सांगितले. त्यालाही खूप आनंद झाला. काशी क्षेत्रात राहून भिक्षा मागून जयसिंग उदरनिर्वाह चालवित असे. भर्तरी 16 वर्षाचा झाला. त्याचे लग्न करण्याचा विचार मनात आणून जयसिंग व रेणुका भर्तरीस घेऊन आपल्या गावी जावयास निघाली. अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारले. त्याच्या जवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले. पतीचे दुःख असह्य होऊन रेणुका देखील गतप्राण झाली. भर्तरी निराश्रित झाला. नंतर त्याची व्यापाऱ्यांशी भेट झाली. ते त्याला आपल्या बरोबर घेऊन गेले. अवंतीस आले. अवंतीस एके ठिकाणी ते व्यापारी रात्रीच्या समयी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसले होते. त्यात भर्तरी सुद्धा होता. त्याला पशूंची भाषा समजत होती. कोल्हे ओरडले तेव्हा चोर येणार आहेत असे भर्तरीने व्यापाऱ्यांना कळविले. व्यापारी हातात शस्त्रे घेऊन आपल्या मालाचे व द्रव्याचे रक्षण करण्याकरिता तयार राहिले. इतक्यात त्यांच्यावर चोरांची धाड पडली. व्यापाऱ्यांनी चोरांवर शस्त्रांचा मारा करून त्यांचा मोड केला. चोर पळून गेले. दुसऱ्या वेळी कोल्हे भुंकू लागले. तेव्हा भर्तरी व्यापाऱ्यांना म्हणाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास एक महाबलाढ्य राक्षस मनुष्य वेशाने येत आहे. त्याला मारून त्याच्या रक्ताचा टिळा जो गावच्या दरवाज्यावर व स्वतःच्या कपाळास लावेल तो अवंतीचा सार्वभौम राजा होईल. विक्रमाने ते ऐकले. तो पहारा करण्यासाठी त्याच समयी रस्त्याने चालला होता. तो राक्षस मनुष्य वेश घेऊन उत्तरेकडून दक्षिणेस जाताना विक्रमाने पाहिला. त्याच्यावर शस्त्रप्रहार केला. त्याला जमिनीवर पाडले. त्याच्या रक्ताचा टिळा कपाळी रेखिला. त्याच्या मुठीत 4 रत्ने सापडली. गावच्या दरवाजास त्याने रक्ताचा टिळा लावला व तो त्या व्यापाऱ्यांकडे पुन्हा गेला. भर्तरीला त्याने त्यांच्याकडून मागून घेतले. आपल्या घरी नेले. विक्रमाची आई सत्यवती ही मिथिला नगरीच्या सत्यवर्मा राजाची राजकन्या होती. ती भर्तरीवर पुत्रवत माया करीत होती. शुभविक्रम राजाने आपली राजकन्या सुमेधावती विक्रमास दिली. लग्न समारंभ मोठ्या थाटाने झाला. सत्यवर्मा राजानेही आपले राज्य विक्रमास दिले. भर्तरी युवराज बनला. सुमंतिक प्रधानाने आपली मुलगी पिंगला ही भर्तरीस द्यावी असे मनात आणून ही गोष्ट त्याने राजा विक्रमाकडे काढली. राजा विक्रमाने लग्न नक्की केले. परंतु त्याच्या जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक परिटाने सुमंतिकास सूचना केली.
भर्तरीला त्यासंबंधी विचारण्यात आले. त्याने सूर्यपुत्र असल्याचे सांगितले. जर तुम्ही सूर्यपुत्र आहात तर लग्नासाठी त्यांना येथे बोलवा, सुमंतिक म्हणाला. ही गोष्ट काही अवघड नाही, भर्तरी उद्गारला. भर्तरीने सूर्याची प्रार्थना केली. जर मी तुमचा पुत्र असेन तर माझ्या लग्न समारंभास यावे आणि या सर्वांच्या संशयाची निवृत्ती करावी. सूर्य अवंतीस आला. त्याने सुमंतिक प्रधानाची भेट घेतली. त्याला सांगितले, माझ्या भर्तरीस तू पिंगला दे. लग्नाच्या मंगल कार्यास वरपिता जवळ असावा असे तू म्हणशील, पण माझा ताप लोकांना सहन होणार नाही. तू अजिबात चिंता करू नकोस. प्रत्यक्ष देव जय जयकार करून वधूवरांवर पुष्पवृष्टी करतील. विक्रम राजाचा पिता सुरोचन गंधर्व याला मी लग्नाकरिता पाठवून देईल. सूर्य निघून गेला. लग्न समारंभास विक्रम राजाचा पिता सुरोचन गंधर्व आला. त्याने सुमंतिक प्रधानास सांगितले की भ्रूमिन नारायणाचा अवतार जो भर्तरी तुझा जावाई झाला, तुझे भाग्य फार थोर आहे. हा प्रत्यक्ष सूर्याचा पुत्र आहे. भर्तरीचे पिंगलेशी मोठ्या थाटाने लग्न झाले. वधूवरांना आशीर्वाद देते समयी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. लोकांनी जयघोष केला. विक्रम राजाचे माता पिता सत्यवती व सुरोचन गंधर्व व्याही व विहीन म्हणून मिरवत होती. 1 महिनाभर लग्न सोहळा चालला होता. भर्तरी व पिंगला ही दोघं अत्यंत प्रीतीने वागत. त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभरही सहन होत नसे. तो मोठा विषयी होता. पुढे काही दिवसांनी त्याने दुसऱ्याही स्त्रिया केल्या. त्यात मुख्य पट्टराणी पिंगलाच होती. सर्व सुखाचा तो यथेच्छ उपभोग घेत होता. एके दिवशी सूर्याने दत्तात्रेयाची भेट घेतली व सांगितले, भर्तरी विषय विलासात रमला आहे. आपले कर्तव्य कर्म विसरला आहे. यास्तव हा आपले स्वहित साधून घेईल असे काहीतरी करा. त्याचा भ्रम उडवा. भर्तरीविषयी आपण मुळीच काळजी करू नका. मी त्यास नाथपंथी मिरवून त्रैलोक्यात नावाजण्या जोगा करीन. भर्तरी तुझा पुत्र माझ्या आशीर्वादाने चिरंजीव होईल. दत्तात्रेयांनी सूर्यास सांगितले. त्याच दिवशी भर्तरी व दत्तात्रेयांची भेट घेतली. भर्तरी शिकारीस अरण्यात गेला होता. भर्तरीने 12 वर्ष संसार करण्याची मोकळीक द्यावी असे दत्तात्रेयांना सांगितले. दत्तात्रेयांनी ते मान्य केले व अनुग्रह दिला. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. कानात मंत्र सांगितला. आपण दत्तात्रेय आहो असे सांगून भर्तरीस आपली ओळख दिली. दत्तात्रेय अदृश्य झाले. भर्तरी अवंतीस आला. पिंगला राणीच्या महालात गेला. राणीने सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्येवर भर्तरीला बसवून त्याची पूजा केली. आपले प्रेम व्यक्त केले. पिंगला राणी, आम्हा दोघांची शरीरे 2 असली तरी प्राण मात्र एकच आहे. तू माझी अत्यंत आवडती आहेस, भर्तरी म्हणाला. आपली एकमेकांवरची प्रीती म्हटली म्हणजे आपली दोघांची मने एक होऊन गेली आहेत. परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घालील ही मोठी भीती आहे. त्याच्यापूर्वी मला मरण आले तर मी मोठी भाग्यवान ठरेन, पिंगला म्हणाली. प्रिये, या गोष्टी ईश्वराधीन आहेत, आपल्या कोणाच्या हातातील नाहीत. न जाणो जर तुझ्या अगोदर मला मृत्यू आला तर तू पुढे आपले दिवस कसे काढशील, भर्तरी म्हणाला. ब्रह्मदेवाने कपाळी काय लिहिले आहे हे मला माहीत नाही, पण तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली तर मी जीव ठेवणार नाही. तुमच्या समागमे देहाची आहुती अग्नीत देईल, पिंगला म्हणाली.
मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे हे बोलणे ठीक आहे, परंतु स्वतःच्या जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही. जीवाचा घात कोणाच्याने करवत नाही. मला खुश करण्यासाठी तुझे हे सारे बोलणे प्रसंग पडल्यानंतर असेच राहून जाईल. भर्तरी म्हणाला, माझे हे मनपूर्वक बोलणे तुम्ही खरे मानित नाहीत, परंतु इतकी खात्री असू द्या की विधवापणाचा डाग मी माझ्या देहास कदापि लागू देणार नाही. काया, वाचा, मन ही मी तुम्हास अर्पण केली आहेत. सर्वस्वी मी तुमचीच आहे. त्यास ईश्वर साक्ष आहे. तो ईश्वर सत्यवादी आहे, हे सारे जग जाणतो. तुम्ही म्हणून मी विधवा राहणार नाही हे निश्चित. पिंगला म्हणाली. भर्तरीने पिंगलेच्या या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला. पुढे एके दिवशी भर्तरी शिकारी अरण्यात गेला. त्याला राणी पिंगला हिच्या त्या उद्गारांची आठवण झाली. त्याने जिवंत मृगाला धरले. त्याला मारून आपला मुकुट व वस्त्रे त्याच्या रक्ताने भिजवली व सेवकाजवळ देऊन सांगितले की ही वस्त्रे व मुकुट घेऊन तू राणी पिंगलेकडे जा व तिला सांग, राजा शिकार करीत असता वाघाने त्याच्यावर झडप घालून घात केला. राजाने त्या सेवकास अवंतीस पाठवले व अरण्यात स्वस्थ बसून राहिला. सेवकाने अवंतीस जाऊन राणी पिंगलाची भेट घेतली. ती रक्ताने भिजलेली वस्त्रे व मुकुट पुढे ठेवून भर्तरीने शिकवून ठेवल्याप्रमाणे त्याने राणी पिंगलास कळविले. पिंगला राणीने हंबरडा फोडला. तिला खूप दुःख झाले. तिने आक्रोश केला, राजा, तुम्हाला माझ्या वाचून एक क्षण गमत नव्हते. आज निष्ठुर मन करून तुम्ही कसे गेलात? पिंगला राणीने सती जाण्याचा निश्चय केला. राजाचे वस्त्र परिधान केले, वाणे घेतली, स्मशानात गेली. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. नंतर ती अग्निकुंडात उडी घेतली. तो सेवक राणीकडे वस्त्रे व मुकुट नेऊन दिल्यानंतर फार काळ तेथे थांबला नाही. तो तसाच भर्तरीकडे अरण्यात गेला. परंतु भर्तरी दुसऱ्या मार्गाने परतल्यामुळे त्याची भेट झाली नाही. तो तसाच मागे फिरला. त्यावेळी राजा विक्रमसुद्धा अवंतीस नव्हता. तो मिथिला नगरीस आपल्या आजोळी गेला होता. सुमंतिक प्रधान, शुभविक्रम राजा वगैरे मंडळी राजा विक्रमाबरोबर गेली होती. राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या. त्या शोक करीत होत्या. गावकरी मंडळींनी राणी पिंगला सती जाण्याविषयी हरकत केली होती, परंतु तिच्या निर्धारापुढे कोणाचे काही चालले नाही. भर्तरी राजा राजधानीत येताच त्याला सांगण्यात आले की आपल्या मृत्यूचे वृत्त कळताच पिंगला राणीला अतिशय दुःख झाले. विरहाचे जीवन तिला असह्य झाले, म्हणून ती सती गेली. भर्तरीला हे ऐकून स्वकृत्याचा पश्चाताप झाला. तो स्मशानात जाऊन चितेजवळ बसून शोक करू लागला. तिचे एक एक गुण आठवून रडू लागला. पिंगला राणी, तुझं मन मज वाचून जराही गमत नव्हतं. आता निष्ठुर होऊन अशी कशी निघून गेलीस? मी पतित दुर्जन आहे. गूढदृष्टीमतीने मी तुझा प्राण घेतला, असे बोलून तो ऊर फोडून घेऊ लागला. डोके आपटून घेऊ लागला. भर्तरी शोक करीत तसाच स्मशानात रात्रंदिवस बसून राहिला. राजा विक्रम, सत्यवर्मा, सुमंतिक यांनी भर्तरीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण तो पिंगला पिंगला करीत रडत राहिला. विक्रम राजा त्याला नित्य जाऊन बोध करीत असे. त्याप्रमाणे 12 वर्ष झाली. पिंगला राणीच्या दुःखाने त्याने अन्न सोडले. तो फक्त झाडाची पाने खाऊन उदक प्राशन करून राहू लागला. त्याचे शरीर कृश झाले.
भर्तरीची अशी अवस्था झालेली पाहून सूर्य दत्तात्रयाकडे गेला. म्हणाला, गुरुदत्ता, भर्तरीवर कृपा करा. भर्तरीबद्दल आपण मुळीच चिंता करू नका. गोरक्षनाथास मी भर्तरीकडे पाठवितो. तो त्याला बोध करील, असे सूर्यास दत्तात्रयांनी सांगितले. गोरक्षनाथ श्री दत्तात्रयांच्या भेटीसाठी गिरिनारास आला. त्याने श्री दत्तात्रयांच्या चरणावर मस्तक ठेवले. गोरक्षा, भर्तरीवर तू मी अनुग्रह केला आहे, पण तो आपल्या राणीसाठी स्मशानात 12 वर्ष शोक करीत बसला आहे. तू तेथे जा. हे सर्व जग मिथ्या अशाश्वत आहे, असे त्याच्या अनुभवास आणून दे. त्याला नाथपंथात आण, श्री दत्तात्रयांनी सांगितले. आपल्या कृपेने मी हे कार्य करून येतो, असे सांगून गोरक्षनाथ श्री दत्तात्रयांची आज्ञा घेऊन त्यांना नमन करून निघाला. गोरक्षनाथाने व्यानअसराचा जप केला. कपाळी भस्म लावले. तो निमिषात 50 योजने लांब अवंतीस पोहोचला. तेथे भर्तरी पिंगला राणीच्या विरहाने भ्रमिष्ठासारखा झालेला त्याने दुरून पाहिले. तो नंतर कुंभाराकडे गेला. त्याच्याकडून त्याने चित्रविचित्र रंगांनी सुशोभित केलेले एक मडके घेतले व तो मडके घेऊन स्मशानात आला. तेथे ठेच लागली असे डोंग करून जमिनीवर पडला. त्याच्या हातातील ते मडके फुटले. तो रडू लागला. त्या खापराचे तुकडे जमा करीत त्याने फारच विलाप केला. भर्तरीला हे पाहून नवल वाटले. तो गोरक्षनाथाकडे गेला. मडक्याची किंमत ती काय, आणि योगी असून देखील तू एवढ्यासाठी रडतोस? भर्तरी म्हणाला, राजा, तू कोणासाठी शोक करीत आहेस? गोरक्षनाथाने विचारले. माझ्या पिंगला राणीचा घात झाला आहे, म्हणून तिचे मला भारी दुःख झाले आहे. ती मला आता पुन्हा प्राप्त होणार नाही, भर्तरीने सांगितले. यावर गोरक्षनाथ म्हणाले, तुझ्या पिंगले सारख्या लक्षावधी पिंगला मी एका क्षणात निर्माण करून देईल, पण माझ्या या सुंदर मडक्यासारखे दुसरे मडके मिळणार नाही. गोरक्षनाथ म्हणाले, तुम्ही जर लक्षावधी पिंगला उत्पन्न करून दाखवाल तर मी माझे संपूर्ण राज्य तुम्हाला देईन. भर्तरी म्हणाला. गोरक्षनाथाने कामिनी असराचा जप करून पिंगला राणीच्या नावाने भस्म सोडताच लक्षावधी पिंगला खाली उतरल्या. पिंगला राणीप्रमाणे त्या सर्वांची रूपे पाहून भर्तरीस आश्चर्य वाटले. पिंगला राणी, तू आपले शब्द खरे केलेस. तुझ्या विरहाने मी अतिशय दुःखी झालो आहे. भर्तरीने हे उद्गार ऐकून राणी पिंगला म्हणाली, मी तुमच्यावर अतिशय प्रेम केले आहे. आता तुम्ही माझा ध्यास, माझा छंद सोडून आपल्या हिताचा मार्ग पहा. पतिव्रता धर्म आचरून मी माझे हित करून घेतले आहे. हे तिचे बोल ऐकून भर्तरीने गोरक्षनाथाच्या चरणी मस्तक ठेवले. त्या पिंगला अदृश्य झाल्या. भर्तरीला गोरक्षनाथाने अशा युक्तीने देहावर आणले. मी पिंगलेसाठी 12 वर्ष भ्रमिष्ठ होऊन स्मशानात बसलो होतो, परंतु पिंगला माझ्या दृष्टीस पडली नाही. पण तू योग सामर्थ्याने लक्षावधी पिंगला मला दाखविल्यास, हे सामर्थ्य ज्यात आहे त्या योग मार्गाचा मी स्वीकार करणार. भर्तरी म्हणाला. गोरक्षनाथाने भर्तरीला गिरनार येथे श्री दत्तात्रयांच्या दर्शनास नेले. श्री दत्तात्रयांनी भर्तरीस नाथपंथाची दीक्षा दिली, आशीर्वाद दिला, भर्तरीला चिरंजीव केले. 28व्या अध्यायात पिंगलेकरिता स्मशानात विरक्त होऊन भर्तरीनाथ पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठन त्या भाविकांचे
होईल लग्न, कांता लाभेल गुणवान, सदा रतसेवेसी. इति श्री अध्याय 28 नवनाथ उपासना संपूर्णम. शुभम भवतु.